संजय पाटील यांनी स्वर्गीय शामरावांना पाटील यड्रावकर यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा गंभीर परिणाम होतील. माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भवानी सिंग घोरपडे यांचा घणाघात. दत्तवाड जिल्हा परिषद मधील पराभव पचनी न पडल्यानं स्वर्गीय शामरावांना पाटील यड्रावकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. एस.के. पाटील बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांच्या ठेवी लुबाडणाऱ्या संजय पाटील यांनी आधी त्या ठेवी परत कराव्यात, मगच बोलावे, असा इशारा कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी त्यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावरील आरोपांचं देखील खंडन केलं. बँक बुडवून ठेवीदारांची फसवणूक संजय पाटील यांनी एस.के. पाटील बँकेच्या माध्यमातून मयूर दूध संघ, विविध 35 सहकारी संस्था, शेतीमाल प्रक्रिया आणि तंबाखू भाजीपाला संघाच्या नावे कोट्यवधी रुपयांची कर्ज उचललेली आहेत. इतकंच नव्हे तर 280 कर्मचाऱ्यांच्या नावावर ही कर्ज काढून बँक बुडवण्याचं काम त्यांनी केलंय. आता तेच संचालकांना धमक्या देत असून हा प्रकार थांबल्यास परिणामांना सामोरं जावं लागेल, असा इशारा डांगे यांनी यावेळी दिलाय. नातेगोते जपण्याचे सोंग उघडे आमदार राहुल आवारे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नातेगोते जपून आमचा उमेदवार पाडला, असा दावा करणाऱ्या संजय पाटील यांना डांगे यांनी जुना इतिहास आठवण करून दिला. कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उभे करून स्वतःच्या भावजया काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे संजय पाटील हे आज कोणत्या तोंडानं नातेगोते जपण्याच्या गप्पा मारतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. टक्केवारी मागणाऱ्यांची गय केली नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील, त्यांचे नगरसेवकांनी विकास कामात टक्केवारी मागितली होती, मात्र आम्ही विकासाला प्राधान्य देतो, टक्केवारीला नाही, असं ठणकावून CK न्यूज 24 साठी कुलदीप कुंभार, कुरुंदवाड. मानकरामध्ये जी बातमी आलेली आहे त्या बातमीचा मी आज या ठिकाणी खुलासा करणार आहे. शिरूर तालुक्याचे आमदार आदरणीय राजेंद्र यड्रावकर यांच्याबद्दल आणि त्यांच्या वडिलांच्याबद्दल जे आज हयात नाहीत, शामराव पाटील त्यांच्याबद्दल या मूर्ख माणसानं बोलणं खरोखर योग्य नाही. त्या जिल्हा बँकेचं जर काढायचं झालं तर तो बाबा संजय पाटील जिल्हा बँकेला फसवणारा माणूस 2 कोटी तो जिल्हा बँकेकडे घेतो, बँक तुझे एस.के. पाटील बँक वाचवासाठी, आणि त्यात काय काय भानगडी केला आहे. त्या ठेवीवर कर्ज घेतो, बँकेला फसवतो, आणि तू जे बँकेकडे पाया पडून कर्ज घेतो आणि शामराव पाटलाला कर्ज तू देतो. अरे काय शक्य आहे संजय पाटील? तू आता माझ्याकडं आणि विजय पवारकडं स्वतःला आता तुझ्या सासऱ्या तुझ्या हिवाळ्यापर्यंत मी आणि विजय पवार घेऊन आलं. तू लोकसभेची उमेदवारी मागायला गेला, तिथं प्रयत्न केला, तिथं तुला मिळालं नाही. तू नंतर आमदारकीसाठी प्रयत्न केला, आमदारकी तुला मिळाली नाही. तू आत्ता जिल्हा परिषद आलात आणि तुझ्या सूनबाईला त्या बिचारा तू मतदारसंघात फिरवला. तुला मतदारसंघाचा सेन्स नसताना तुझ्या ज्या भानगडी आहेत एस.के. पाटील बँकेच्या, त्या भानगडी आता ह्या माझ्या समोर आहे सगळ्या. संजय पाटील तुझ्या भानगडी या सगळ्या एस.के. पाटील बँकेच्या. अरे 280 कामगारावर तू कर्ज त्यांच्या नावावर टाकून त्या लोकांच्या आता जप्ती देणार तुमच्या झाल्यात. ते 280 कामगार एस.के. पाटील बँकेचे 17 संचालक, विविध संस्थांचे 35 संस्थांचे जे संचालक, ह्या प्रत्येक संचालकाच्या नावावर तू कर्ज तर टाकतो आणि आज म्हणतोस तुम्ही सज्जन आहे, मला लोकांनी का नाकारलं? अरे तुला नाकारलं नाही संजय पाटलांनी, राजेंद्र पाटलाने जाहीरपणे तुझ्यावर इलेक्शन तुमची इथे तुटली. तू नागपुरात फडणवीस साहेबांच्यावर दबाव आणला, फडणवीस साहेबांनी चंद्रकांत दादांच्यावर दबाव आणलं, चंद्रकांत दादांनी एका मिटिंग घेतली, तिथे युती तुटली म्हटल्यावर तुला यड्रावकरांनी घात करायचा संबंध येतोयच कुठं? तर तुला युती झाली असल्याने फशीला असता. अरे तो आमदार केला संजय पाटलाच्या वेळात तुम्ही काय काय करामती केला.
पैसे कोण किती घेतलं? भाजपच्या नावावर पैसे किती घेतला पैसे ह्याच्यात घेतलं तर मला उघड बोलायचं झालं तर ते मला बोलायला लावू नका. कारण भाजप पक्षाला बदनामी कोण करायलाय आणि कोण केलं? अरे कुरुंदवाडमध्ये तू भाजपचं पॅनेल लावतो, सगळ्या उमेदवाराचं तुला डिपॉझिट वाचवता आलं नाही. त्या पोरांना उभा केला, 20-20 लाख देतो म्हटला आणि त्यांना 50,000 हे केला. त्या पोराने पाहुण्यापैकडनं जाऊन 2-2 लाख आणलं, कुणी बहिणीचं सोनं आणलं, कुणी घरातलं सोनं काढून या 15-16 नगरसेवकांनी इलेक्शन लढवले. त्याचं डिपॉझिट सुद्धा तुला वाचवता आलं नाही आणि तू त्यावेळेला हप्पा केला भाजपच्या तिकीटावर आणि तू प्रचार केला काँग्रेसचा. ह्या तुला लाज वाटले नाही? आत्ता म्हणतो मला लोकांनी फसवलं, त्यावेळेला तू कुठे गेला? आणि तुझा ते चुरस भाऊ एवढं ते विजय पाटील आणि तुझ्या मतदारसंघात दत्तवाड मतदारसंघात तू काँग्रेसचा शहरचा अध्यक्ष असून मी भाजपचा प्रचार करायला म्हणून जाहीरपणे सांगतोय. हे कुठल्याच नियमात बसले रे बाबा. संजय पाटील तुझी जर कुळीमुळी काढायची झाली अजून बरंचसं काढावं लागेल. 11 तू आता एक संस्थेवर कर्ज टाकलाय ते एक मी सांगतो पत्रकार बंधूंनो, त्यानं मयूर दूध संघाच्या नावावर 11 कोटी रुपये कर्ज टाकलाय. SK पाटील बँकेचं मयूर संघाच्या नावावर 11 कोटी कर्ज टाकलाय. ते थकबकीत आहे. त्यानं शेतीमाल प्रक्रियेमध्ये जवळजवळ 1.25 कोटी रुपये तिथं टाकलाय त्याने. म्हणजे ह्याच्या आणि इतर वेगवेगळ्या टॅमॅटो फेडरेशनवर 60 लाख टाकलाय. सहकारी संस्था 35 त्यानं 35 संस्था रजिस्ट्रेशन केलाय. सोयाबीन च्या नावावर 35 संस्था रजिस्ट्रेशन केलाय. त्या 35 संस्थेच्या नावावर 3.5 कोटी रुपये त्यानं त्याच्या नावावर आपण पैसे उचललाय. 280 कामगाराच्या नावावर टाकून त्यानं पैसे उचलले. मागं त्यानं इथेलॉनचा प्रकार चालू केला होता. इथेलॉन प्रकार त्यावेळा शेतकऱ्याने कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्रात शेतकऱ्याने त्याला ऊस काढला. त्या ऊसाच्या त्यांच्या बिलावर बघून त्या ऊसाच्या बिलावर ह्या लोकांना पैसे काढलाय. ते पैसे ते अजून शेतकऱ्याच्या भरले, त्या शेतकऱ्याच्या जप्ती आज आलेल्या आहे. अरे तू काय करायला बाबा तू? आणि त्याशिवाय 21 कोटी 50 लाख हे तुझ्या संस्थेवर कर्ज आहे. आणि आज संचालक माझ्यासारखा जवळजवळ 70-75 वर्षे झाल्या 2 महिला संचालक आहेत. त्या महिला संचालक आता हपकी खाऊन मारायच्या पाळल्या. 2 संचालक तुझे SK पाटील बँकेचे हपकी खाऊन मेले. बंडा नायकोडे सारखा पैलवान माणूस सुद्धा घरावर बोजा नोंद झाल्याबरोबर तो महिन्याभरात तो हपकी खाऊन मेला. मग अर्जुनाचा पाटील मेलं, शिरोचा पाटील मारला. आणि सगळं तू हे जे तुला ते बाजीराव अप्पा हे तुझ्या पाहुण्यापैकी बँक 50 लाख आणला. तुझ्या बापाने तू जाऊन घेतला. तिथं काय भानगडी केला, तिथं किती कमिशन दिला त्या चेअरमनला. आणि हे करत असताना त्या बँकेचं तिथल्या खासदारने फक्त तुला 35 कोटीवर मिटवायचं होतं. तिथं मिटवतो म्हणून शब्द दिला, ते अजून मिटलं नाही. ग्राहक न्यायालयामध्ये आम्ही संचालक हेलपाट मागतोय आणि तो आपलं नाव म्हणतो त्यानं कमी केलं आहे. आणि तो आज एक सोजीवळ म्हणजे एक धर्मात्मासारखा होतो. तू तुला मागच्या मी जाहीरपणे तुझ्या टीका करतो, तू मल्ले आहेस म्हणून. तू मल्ल्याच्या पेक्षा वाईट माणूस आहे. आणि तू कार्य म्हणून तू कुठल्या नेत्यानं कुठल्या ताकदीनं आणि कुठल्या कामाच्या स्वरूपात तू येऊन मागे ह्या तालुक्यात देतो का? तू खासदार केला पडलात, मागं पडलात, प्रत्येक संस्थेत तू पडत येतो. आणि आता त्या कारण आता त्या सूनबाईला उभा करून तू तालुक्याच्या राजकारणात यायला बघतात. आम्ही नाही पाडलो, जरा पाडलं याला पण नाही पाडलं, तुला पाडल्या तुमच्याच लोकांनी पाडल्या. त्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावची मताची बेरीज संख्या बघ. त्यामुळे तू 5,000 5,500 मतं घेतो.